बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत। आता बातम्या विस्तारानं। मागील आर्थिक वर्षात 31 मार्च 2026 पर्यंत जिल्हा नियोजन समितीने 100% निधीचा वापर केला। त्यातून गेल्या वर्षी 764.62 कोटी रुपये खर्ची पडले। आता सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्याचा एकूण 825 कोटी रुपयांचा आर्थिक आराखडा आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला। त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 693 कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 130 कोटी 50 लाख रुपये आणि आदिवासी उपयोजनेसाठी 2 कोटी 12 लाख रुपये अंतर्भूत आहेत। अंगणवाडी आणि शाळांच्या इमारतींचं नूतनीकरण, आरोग्य यंत्रणेचं बळकटीकरण, रस्ते विकास, पूर नियंत्रण यासह क्रीडा विभागाच्या विविध योजना राबवण्यासाठी सर्वसाधारण निधीचा वापर होईल। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तयार होणारा आर्थिक आराखडा म्हणजे एक प्रकारे जिल्ह्याचं अंदाजपत्रक असतं। पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, नामदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार शाहू छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, राजेश क्षीरसागर, राजेंद्र पाटील यड्रावकर, राहुल आवाडे, चंद्रदीप नरके, शिवाजी पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि खातेप्रमुखांची आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। त्यानंतर नामदार आबिटकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्याच्या आर्थिक आराखड्याची माहिती दिली। 31 मार्च 2026 अखेर जिल्हा नियोजन समितीनं 764 कोटी 62 लाख रुपयांच्या निधीचा 100% वापर केला, तर या वर्षीचा सर्वसाधारण योजनेचा वार्षिक आराखडा 693 कोटी रुपयांचा आहे। अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 130.50 कोटी आणि आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी 2.12 कोटी रुपये मंजूर झाले। त्यापैकी 693 कोटींच्या सर्वसाधारण निधीचा वापर शाळा आणि अंगणवाड्यांच्या इमारतींचं नूतनीकरण, पोलीस यंत्रणेला पायाभूत सुविधा देणं, साकव बांधकाम, रस्त्यांचं मजबूतीकरण, आरोग्य यंत्रणेचं सक्षमीकरण, पूर नियंत्रण आणि क्रीडा विभागाच्या विविध योजना राबवण्यासाठी केला जाईल। दरम्यान जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात कोणताही पक्षपात होत नाही। राज्यात लागोपाठ निवडणुका झाल्यानं रखडलेल्या महामंडळावरील नियुक्त्या लवकरच होतील। शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांना फील्डवर जाण्यास सांगितलं आहे, असं नामदार आबिटकर यांनी स्पष्ट केलं। अलमट्टी धरणातील पाणीसाठा आणि जिल्ह्याला बसणारा पुराचा फटका याबद्दलही कर्नाटक सरकारशी सातत्यानं समन्वय साधला जातोय, अशी माहिती नामदार आबिटकर यांनी दिली। पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना, प्राण्यांसाठी शवदाहिनी, भटक्या कुत्र्यांचं व्यवस्थापन, शाहू मिल परिसराचा विकास, बिबट्यांचा बंदोबस्त अशा मुद्द्यांवर आजच्या बैठकीत चर्चा झाली। तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार जिल्ह्यातील 5 देवस्थानांना क वर्ग यात्रास्थळ मानून मान्यता देण्यात आली।